शेतकरी मित्रांनो नमस्कार. गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं खूप खूप स्वागत आहे. बघत आहे मागं तुम्हाला दिसते व्हिडिओचा विषय तुम्हाला समजलाच असेल. व्हिडिओचा विषय आजचा काय आहे? आपला हा धेंच्या जवळपास 49 दिवसाचा आज झाला आहे आणि आपण तो आता गाडायचं काम शेतामध्ये करायला लागलोय. एक दोन मुरडानं मारून बघितलेत बघा. बारीक होते, योग्य पद्धतीने मातीत गाडलं जातं आहे. आता पलटी केल्यानंतर जर नांगरट केल्यानंतर बरोबर हे मातीमध्ये गाडलं जाईल. ह्याची सुरुवातीपासूनचे मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेत. पेरणीचा व्हिडिओ आपण केलेला, मधले आदले व्हिडिओ दाखवलेत आणि आता त्याच्यानंतर हे गाडायचा पण व्हिडिओ दाखवतो. ही जी उंची तुम्हाला दाखवतो जरा बघा. जवळपास ही जी उंची बघितली तर ही मी जर आत गेलो आणि इथं उभा राहिलो तर बघा जवळपास माझ्या डोक्या एवढी उंची झाल्या या प्लॉटची. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आता हिरवळीच्या खतांच्यामध्ये सगळ्यात फायदा काय आहे? आपल्याला त्याच्या पाहिजेत मुळावर त्याच्या गाठी. तर हे बघा, हे जवळनं दाखव जरा, उन्हातच राहू दे. हां, दिसतात ह्या मुळावरच्या ज्या गाठी आहेत ह्या काय करतात? हे नायट्रोजनचं स्थिरीकरण करायचं काम शेतामध्ये करतात. आणि हे स्थिरीकरण नायट्रोजनचं केल्यामुळं याचा फायदा आपल्या पुढच्या ऊस पिकाला चांगल्या पद्धतीनं होते. आता धेंच्या आणि ताग ह्याच्यामध्ये बरेच शेतकरी गोंधळ करतात. ह्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये शक्यतो धेंच्या केलेला चांगला येतो, तागही येतो असं काही नाही. पण काळ्या जमिनीमध्ये, ज्या जमिनीमध्ये थोडंसं क्षारांचं प्रमाण आहे किंवा पाणी तुम्ही क्षारयुक्त वापरता, आता थोडंसं आपलं विहिरीचं बोरचं पाणी असतं याला, त्यामुळे अशा जमिनीमध्ये धेंच्या चांगला येतो. धेंच्या म्हणजे शिवरीसारखं पीक आहे की शिवरी तुम्ही बघितली तर मीठ फुटलेल्या जमिनीत पण चांगल्या पद्धतीनं येते. आता ह्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टर मारायचं काम चालू आहे. पुढे या, थोडं तुम्हाला दाखवतो. हे अशा पद्धतीनं बारीक होते. करताना काय करतोय आपण हे सारा पद्धतीनं केलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, इकडं बघा, इकडं दाखव यश. आता आपण काय केलं, हे सारा पद्धतीनं हे केलेलं आहे. ह्याच्यामध्ये हा भोंडा आहे, हे दिसतोय, हा भोंडामध्ये पकडायचा रोटावेटरमध्ये. हा म्हणजे काय होतं बघा, ह्याच्यामध्ये ह्या दोन लाईन, इकडचे दोन लाईन आणि इकडच्या दोन लाईन पकडून ट्रॅक्टर चालतो. ट्रॅक्टरवर पण लोड येत नाही. हे पण मातीमध्ये गाडायला चांगल्या पद्धतीने मदत होते. धेंच्याचा फायदा बघा, आत्ता सध्या वाढलेल्या जमिनीचा pH, EC, जमिनीची वाढलेली क्षारता हे कमी करण्याचं काम करते. ऑर्गॅनिक मॅटर चांगल्या पद्धतीनं मातीमध्ये वाढतोय. तुम्ही बघितलं आत्ता की हिरवळीच्या खतांमुळं मुळांवर असलेल्या गाठीमुळे नायट्रोजनचं स्थिरीकरण चांगलं आहे. पण उसाला सगळ्यात जास्त लागतो नायट्रोजन. जमीन सुधारण्यासाठी अतिशय महत्त्वाचं पीक आहे. 40 ते 50 दिवसात तयार होते. तुम्ही जमिनीत 10 ते 12 टन बायोमास मातीमध्ये ॲड केला जातो आहे. आणि जमीन मोकळी ठेवण्यापेक्षा, मोकळी आपण उन्हात तापत ठेवतो जमीन, त्याच्यापेक्षा हे जर तुम्ही पीक शेतामध्ये केलं तर जमीन पण पिकाखाली राहत्या, फायदा पण होते आणि पिकाचा बेवड पण बदलला जातो. आता ह्याच्या मागं आधी खोडवा होता आपला, तो निघाला, त्यानंतर आपण धेंच्या केला. हा फायदा आपल्या पिकाला जवळपास झाला. तर ह्या दृष्टीनं आपल्याला जमिनीची तयारी करताना धेंच्या किंवा तागाचं पीक आपल्याला घ्यायचं आहे. तर आता ट्रॅक्टर तुम्हाला कशा पद्धतीने चालतोय ते दाखवतो. आता जर तुम्ही बघितलं तर ट्रॅक्टर चालू आहे ए सेकंड या गिअरमध्ये. आणि तुम्ही मागं बघितलं तर मागं एकदम म्हणजे न लोड घ्यायचा ट्रॅक्टर. रोटावेटरलाही काही लोड येत नाही, कारण रोटावेटरला अडकण्याची शक्यता जास्त असते. तर ते पण तुम्हाला काही जाणवत नाही. तर मागच्या बाजूनं थोडं बघा कशा पद्धतीनं दिसतंय. कुठलंही अवजार चालवा, वाहन चालवा, मग ते 50 लाखाचं असू द्या, पण ह्या वस्तूवर बसल्यावर जे फिलिंग येते ते फिलिंग तुम्हाला 50 लाखाच्या गाडीत येणार नाही. आणि ट्रॅक्टरचं तेवढं कोणी नाव काढू नका, आमचा असा चालतोय, तुमचा असा. बाबांनो, तुमचा लय चांगला चालतोय, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मी पार जगाचा अभ्यास करून मी ट्रॅक्टर घेतला आहे, मला माझा चांगला वाटतोय. तुम्हाला तुमचा चांगला वाटत असेल तर चांगलाच आहे, मला काही त्याचं देणं घेणं नाही. पण ट्रॅक्टरचं नाव व्हिडिओत अजिबात कोणी काढू नका. काम कसं होतंय बघा. आता हा धेंच्या काढल्यानंतर ह्याच्यात आपण नांगरट करणार आहे आणि नांगरट करून परत जमीन थोडीशी तापवणार आणि सऱ्या पाडणार. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायला पाहिजे की ट्रॅक्टर आपण चालवल्यानंतर हे जास्त वाळवायचं नाही, लगेच त्याच्या मागं पलटी चालली पाहिजे. आता आपण काय करणार आहे, आपलं हे जे क्षेत्र आहे ते जवळपास 1.5 एकराचं आहे.
अर्धा आट्टा मारून घ्यायचं आणि अर्ध नंतर आपण पलटी चालवणार आणि अर्ध परत मारणार आहे, कारण जास्त उन्हात तापवण्यात पण सध्या काय अर्थ नाही. आता ह्याच्यानंतर जमिनीची एकदा नांगरट होईल. नांगरट झाल्यानंतर बारीक सऱ्या पाडून थोडीशी जमीन तापवणार आहे आणि त्याच्यानंतर रोटावेटर मारणार, शेणखत वगैरे शेताला घालणार आहे आणि शेणखत वगैरे शेताला घातल्यानंतर परत मग सरी पाडायची. आता ह्या प्लॉटमध्ये आपलं 5 फुटाचंच नियोजन असणार आहे आणि थोडं 7 फुटाचं नियोजन असणार. अशा पद्धतीने जमिनीची तयारी करायला आपणही अशा पद्धतीनं जमिनीची तयारी करा. काय मदत लागत असेल तर गन्ना मास्टरचे घ्या, पण ऊसाचं एकरी 100 टन उत्पादन काढण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.